हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सूरज उगरे व्लॉग्समध्ये. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं रामेश्वरमचे मंदिर आणि पामन ब्रिज. आणि रामेश्वरमच्या लोकांसोबत मजा करून आपण चालला आता कन्याकुमारी. भाऊ मी का म्हणतो पण गावाला जाऊन कसं बे ओमनी न जाणे आपण महाराष्ट्रापासून कमी दूर आलो का इकडं मला लढी येते लवकर सकाळ सकाळी इथे आलो आपण एक म्हणा आता हो झाला एक रूम बुक केला आपण इथे. आज आम्ही 1200 रुपयाची एक रूम केला बढिया एसी वाला है एसी पण एक नंबर एसी कुठे आहे? हा ये वाली एसी. रूम गी सर्व झाला आहे आमचा, फ्रेश वगैरे पण झालं सर्वजण. तर आता निघत आहोत तिकडं आणि अंधारच आहे आणि समुद्र पण थोडा थोडा दिसत आहे. तर आम्ही आलो समुद्र पाहासाठी. सर्वजण वाट बघत आहेत सनराईजची आणि आम्ही पण तेच करत आहेत, वाट बघत आहोत. फायनली मित्रांनो सनराईज झालेला आहे आणि जो तो व्ह्यू होता तो खूपच सुंदर होता. मी इथे कन्याकुमारी मध्ये आलता विवेकानंद फोर्ट पाहासाठी. तर हा मोर बसलाय, पाहू शकते तुम्ही. हॅलो मित्रांनो, समुद्र पहा. घेतलो आम्ही इडली वडा, सांबार वडा आणि टेस्ट वगैरे कशी आहे भाऊ सांगून टाकू. चांगले टेस्ट वगैरे. दिस इज पायनॅपल मसाला. हाऊ मच? 30 रुपीज. आता इकडून फिरून झाला मित्रांनो. आता पायनॅपल खातो आणि त्या साईडला फिरायला होता आपण, ठीक आहे. आता आम्ही जातो व्ह्यू टावर बघासाठी. तिथून चांगला व्ह्यू वगैरे येते. हा व्ह्यू टावर बिल्ला, हे बिल्ला भाई आहे. चला वरती चला. गजब माहोल, गजब. आता मित्रांनो आपण आलो व्ह्यू टावर. हा त्याच्या वर आला, बहुत उंच आहे आणि खाली पण बघू शकता विवेकानंद फोर्ट आणि हा रेडार सिस्टम. आणि इकडे नारळाची झाडं वगैरे, बहुत जबरदस्त व्ह्यू आहे. मित्रांनो बीच मध्ये आपला मोबाईल स्विच ऑफ पडला होता, तर व्हिडिओ काही निघलीच नव्हती. तर हे 100 वाली लाईन आहे, बहुत लंबी लाईन आहे. तर आता आपण जातो तो मगाशी तुम्ही विवेकानंदचा जो पाहिल्या होत्या तिथे आपण जातो. ते हे 100 वाली लाईन आहे, बहुत लंबी आहे. हे 300 वाली. तर आपण 300 वाल्या लाईनला जातो. त्या भाऊवर पैसे होते किती होतं? 2500. तुला किती दिला? 2500 नाही. हे भाऊ म्हणते आम्ही 2500 देऊन. हा म्हणते 2500 नाही पाहिजे आम्हाला, 2500 पाहिजे. आम्ही 2.5 देऊन. कॅल्क्युलेटर मध्ये नाही का 2500 म्हणून टाईप आला. मग 2500 कसं बरोबर आहे. तुम्हाला 2500 पाहिजे. तुला फक्त 2500 भेटतील. काय म्हणतो कॅल्क्युलेटर गलत बोलते का? नाही तर यार 2500 दाखवलं ना. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? हे शिप आहे. हो, हिच्यावर आपल्याला जाणे आहे. तर आता आपली एंट्री होत आहे शिप मध्ये. दादा आहेत बिलकुल. सीन जबरदस्त आहे. फायनल आहे, समुद्र चमकत पण आहे. जबरदस्त सीन. इथे तर आलोन. आता हे विवेकानंदचा जो मंदिर आहे तिथे पण तिकीट काढावं लागत आहे यार, 30 रुपयाची. पहाडी तर आहेच, बीच मध्ये घर, समुद्र ना समुद्राच्या बीच मध्ये आपण इथे याला काय म्हणतात, बीचच म्हणतात ना. अरे मुझे क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार बार. तर पहिले आता वर चढू आपण. आता आमचा हा झाला पण त्या मंदिरातली जे अंदरचा जो व्ह्यू आहे
तो काय बघू दिला नाही, कारण नाही का कॅमेरा लावून होता तिथं. पण इथे ते म्हणजे आलो त्या दिवसापासून बहुत जागी कॅमेरा लावून आहे, तर मोबाईल नेऊच नाही त्याला आतमध्ये नाही का. तर आता आपण ह्या ब्रिज पर्यंत गेलो. आपण समुद्राच्या वरतून चालत आहोत, कारण इथे ग्लास लावलेला जबरदस्त सीन बघू शकता. खाली समुद्र आहे आणि वर आपण चालत आहोत, आणि इकडे आपले ब्रदर्स आहेत. हा बघा समुद्र खालचा, आणि हा व्ह्यू बघा. ग्लास फुटलेला आहे, काच हा वाला, आणि बाकी बरोबरच आहे, चांगला आहे. भाषा तर बिलकुल काही समजतच नाही, का बोलतात ना का नाही देव जाणे. आम्हाला समज नाही ना काही नाही, आम्ही फक्त बोलतात का काहीच नाही समजत आम्हाला. तुला तरी नाही, तू खरं सांग, तुला तरी याची भाषा समजते का? अजिबात नाही. याची भाषेचा मोठा प्रॉब्लेम आहे, खूपच प्रॉब्लेम आहे. पाणी बघायला पोळी म्हणजे रोटी घेतो, मला तरी पापड देते. हा भाऊ हा गेला काल ती हॉटेलमध्ये गेला नाही ना, भाजी मांडलं तिथे. मग दिलं म्हणजे तिथे भाजी नाही म्हणताय बरोबर. आमच्या इकडे सर्व खाना भेटत नाही तिथे. तर मित्रांनो, आता आपण इथे पोहोचलेलो आहोत. ही मूर्ती आहे, ह्या मूर्तीचं नाव आहे त्रिवल्लपुरम. तर मूर्ती पण खूप मोठी आहे, चांगली. आता आपलं हे सर्व काही बघून झाला, आता आपण जातो रिटर्न. आता आपण निघला, हे लाईन आहे पण आपण ह्या साईडने जातो. थोडा त्याला रिक्वेस्ट केला तर आपण लवकर जाऊन थोडा. आता आपण शिप मध्ये आला, लाईफ जॅकेट वगैरे घालू आणि निघू. छोटीवाली शिप आहे रिटर्न. तर आता आपण निघत आहोत इथून विवेकानंद फोर्ट वरून. पोहोचला आपण इथे जिथे आपल्याला उतरायचं आहे. बाय बाय. आता आपण आलो जेवण करायसाठी. भाऊचं जेवण झाला, मी आता स्टार्ट केलो. आता जेवण वगैरे झाला मित्रांनो. आता रूमवर जायचं आणि बॅग पॅक करून सरळ चेन्नईसाठी निघायचं आहे आपल्याला. तर चला, ही आपली रूम होती. आता सर्व काही बंद केला, कारण आपण इथून रवाना होत आहोत कुठे, चेन्नईसाठी. तर मित्रांनो, आमचं पूर्ण कन्याकुमारी वगैरे फिरून झालेलं आहे. तर आता आम्ही निघत आहोत चेन्नईसाठी. तुम्हाला पण माझी जर्नी पूर्ण बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूया चेन्नईमध्ये.